नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयपट्टी आणि हुकपट्टी कशी लावायची ते सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही नवीन जरी असाल तरी तुमची आयपट्टी आणि हुकपट्टी कमी जास्त होणार नाही, एकदम परफेक्ट येईल। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका। चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। ब्लाऊजच्या उजव्या साईडला आय असते आणि डाव्या साईडला हुकपट्टी असते। तर बघा, ही उजवी साईड आहे, तर मी आयपट्टी तयार करणार आहे। तर बघा, आपल्याला जो अस्तरचे ब्लाऊज आहे तर त्या पट्टीला सुद्धा अस्तर लावायची आहे। तर बघा, ही पट्टी मी पहिले कट करून घेतलेली आहे आणि त्याला वरती असे अस्तर ठेवत आहे। तुम्ही अस्तर लावून सुद्धा घेऊ शकता, मी इथे अस्तर जोडून घेतलेले नाही। तर बघा, आता ही जी पट्टी आहे ती पट्टी मी कशी लावणार आहे। तर बघा, ब्लाऊज मी उलटा केलेला आहे। आता ही पट्टी खालून मी वरती लावत घेणार आहे। तर खाली काय करायचं आहे, अशी जी आपली क्रॉसपट्टी आहे त्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये दाबायची आहे आणि वरतून शिलाई मारायची आहे। तर बघा, ही पट्टी किती व्यवस्थित लागल्या जाते। तर मी इथे आयपट्टीला शिलाई मारलेली आहे। आता ही पट्टी मी सरळ करणार आहे। तर बघा, खालच्या दिशेने किती व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे। आता मी काय करणार आहे, इथे दुमत मारून आडवी शिलाई मारून घेणार आहे। तर चला आडवी शिलाई मारून घेऊयात। तर बघा, इथे आडवी शिलाई आपली मारून झालेली आहे। आता आपल्याला इथे एक दुमत मारायची आहे, पट्टीला दुमत मारायची आहे आणि पुन्हा एक दुमत मारून अशी पट्टीवर 4 नंबरची शिलाई मारायची आहे, म्हणजे जाडी शिलाई मारायची आहे। तुम्हाला एकदा जर 2 वेळेस पट्टी दुमत मारता येत नसेल तर तुम्ही काठाला एक बारीक शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर ही पट्टी दुमत मारायची आहे। तर मी एकाच वेळेस 2दा पट्टी दुमत करून घेतलेली आहे, पण इथे जाडी शिलाई मारायची आहे, कारण की आपल्याला आय तयार करायची आहे। त्यावेळेस आपल्याला आय तयार झालेले असेल तेव्हा ही जाडी शिलाई आहे ती आपल्याला काढायची आहे। तर बघा, मी इथे ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर बघू शकता, इथे आपली आयपट्टी तयार झालेली आहे। आता शिल्लकचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हुकपट्टी तयार करायची आहे। तर इथे बघू शकता, जशी आपण आयपट्टी लावली होती तशीच पट्टी मी क्रॉसपट्टीला आतून दुमत मारलेली आहे आणि बारीक शिलाई मारून घेणार आहे। तर इथे मी एकेरी कपडा घेतलेला आहे, अस्तरच घेतलेला आहे, कारण की दुमत मारल्यावर हा कपडा दिसणार नाही। आता मी ही शिलाई सरळ करून घेतलेली आहे आणि काठाला आपल्याला एक शिलाई मारायची आहे। तर बघा, किती पट्टी फिनिशिंगमध्ये दिसत आहे। काठाला शिलाई मारल्यावर आपल्याला ही पट्टी पूर्णपणे दुमत मारायची आहे आणि वरतून सुद्धा एक शिलाई मारायची आहे, तुम्हाला आता बघायलाच मिळेल। तर बघा, पट्टीला काठाला मी एक शिलाई मारलेली आहे। आता ही पट्टी मी पूर्णपणे दुमत मारणार आहे। बघा, आता इथे आपल्याला मॅचिंगचाच रील घ्यायचा आहे, रील एकदम मॅच असायला हवा। तर बघा, आता ही पट्टी मी एकमेकाला लावून बघणार आहे की व्यवस्थित आली का। जो भाग जास्त झालेला आहे तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मला थोडासा भाग जास्त वाटत आहे, तर मी तो कट करून घेणार आहे। ही पट्टी लावल्यावर सुद्धा आपण कट करून घेऊ शकतो। एकदा पुन्हा एक शिलाई मी मारून घेणार आहे आणि ही पट्टी दुमत मारणार आहे। तर इथे बघू शकता, ही पट्टी मी दुमत मारलेली आहे आणि बारीक शिलाई मारून घेणार आहे। आणि या पट्टीला तुम्हाला आतमधून तुरपाई करायची आहे। आतमधून तुरपाई केल्यावर ही पट्टी व्यवस्थित दिसेल। खूप साऱ्या महिला वरतून एक शिलाई मारून देतात, पण ते दिसायला विचित्र दिसते, कटोरी थोडी छोटी दिसते। तर बघा, आज मी तुम्हाला आय आणि हुकपट्टी एकदम परफेक्ट कशी लावायची ते सांगितलेली आहे। यामुळे तुमची आयपट्टी आणि हुकपट्टी फिनिशिंगमध्ये येईल। तर बघा, इथे जोडून बघितल्यावर वरचा जो भाग आहे जो जास्त झालेला आहे ते मी व्यवस्थित कट करून घेणार आहे। आणि क्रॉसपट्टी बघा, दोन्ही क्रॉसपट्टी एका मापात आलेल्या आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे, ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा, नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल आणि ब्लाऊज तर लवकरात लवकर तुम्हाला शिकता येईल। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।